मी पूर्वी हँडरायटिंगसाठी याच्या पाचवीला असताना जवळपास प्रयत्न केला. एक ठिकाणी लावलं होतं, परत काही सुधारणा झाली नाही. जोपर्यंत हँडरायटिंग क्लासेस लावले होते तोपर्यंत ठीक आहे, बऱ्यापैकी काढत होता. पण परत आणखी पहिल्यासारखं आन्सर दिलं होतं. परत 7वीच्या वर्गाला असताना देखील प्रयत्न केले, क्लासेस लावले होते दुसऱ्या ठिकाणी. त्यातही काही असे विशेष काही प्रोग्रेस झाला नाही. आणि पाहत आता 10च्या वर्षी असला त्याचा हस्तक्षेप होता. शाळेमध्ये गेलं, परत पेरेंट्स मिटिंगला गेलं, शिक्षकांचं एकच म्हणणं, सर काही करा, तू हुशार आहे, त्याचं आम्ही रोजचं हँडरायटिंग समजून घेऊ शकता, त्याला मार्क देऊ शकता. पण जसं तुम्ही आता बोर्डची एक्झाम देताल, कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताल, तर त्याला मार्क्स म्हणजे आमच्या हातात राहणार नाही, ह्याबद्दल तुम्ही विचार करा. आणि हा माझा प्रत्येक वेळेस माझा हा प्रश्न व्हायचा, किंवा सर हँडरायटिंगसाठी काय करावं. पण आपण प्रयत्न केले ना, 2 वेळेस लावली बऱ्याच ठिकाणी. पण एक वेळेस मग सरांचे माझे हे झालं, भारत अकॅडमीशी मी जॉईन झालो आणि ह्याला हे लावलं. त्यालाही प्रयत्न केले, सरांचे जे योग्य मार्गदर्शन केलं, त्यामध्ये त्याचा 15 दिवसानंतर थोडा हस्ताक्षरामध्ये बदल जाणवायला लागला. त्याला 10वीला कोणत्याही ट्युशन न लावता फक्त आणि फक्त हँडरायटिंगवर जोर देऊन हँडरायटिंगसाठीच फक्त क्लासेस लावले. आणि त्यामुळं त्याचं मार्किंग जे की हस्ताक्षरामुळे मार्किंग येत नव्हते, ते तो चांगल्या प्रकारे मार्किंगमध्ये त्याला प्रावीण्य प्राप्त झालं. आणि हे फक्त घडलं ते सरांच्या भारत अकॅडमीमुळे. मी त्याचा परत एकदा धन्यवाद देतो, की जो माझ्या मुलांचा हस्ताक्षराचा दास मला कुटुंब रिएक्शन गोळा किंवा कुठे मला बऱ्याच जणांचा फोन येतो, सर आपल्या मुलाचं हँडरायटिंग किंवा तुझा मुलगा बापरे एवढा सुद्धा हस्ताक्षर, आज मला माझा अभिमान हे वाटतंय. सांगताना मला एक शब्द सुचत नाहीत, खरंच एवढं सुंदर हस्ताक्षर बदल होऊ शकतो. आणि हे शक्य झालंय फक्त आणि फक्त सरांच्या भारत अकॅडमीमुळे. धन्यवाद सर.